शांत, आरामात आणि कम्फर्टमध्ये वापरायचा आहे. पुरुषांना लवकर क्लायमॅक्स होत असेल तर त्यामध्ये सुद्धा उपयोगी ठरू शकतो. पुरुषांना इरेक्शन कंट्रोलमध्ये मदत होते आणि महिलांना अधिक स्टिम्युलेशन मिळू शकते. हा वैद्यकीय दृष्ट्या मान्य आणि अनेक जोडप्यांसाठी वापरला जाणारा, त्यामुळे आज कोणतीही लपाछपी न करता एकदम सोप्या भाषेत. नमस्कार मंडळी, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा पण आपल्या समाजात फारसा न बोलला जाणारा विषय घेऊन आलो आहोत. पेनिस रिंग कसं वापरायचा. हा विषय ऐकताच काही लोक हसतात, काही लाजतात, पण खरी गोष्ट अशी आहे की पेनिस रिंग हा वैद्यकीय दृष्ट्या मान्य आणि अनेक जोडप्यांसाठी वापरला जाणारा सेक्स वेलनेस प्रोडक्ट आहे. त्यामुळे आज कोणतीही लपाछपी न करता एकदम सोप्या भाषेत पेनिस रिंग कसं घालायचं, कसा वापरायचा हे आपण समजून घेणार आहोत. पेनिस रिंग लिंगाच्या तळाशी म्हणजेच बेसला घातला जातो, त्यामुळे त्या भागात रक्त जास्त वेळ थांबतं, इरेक्शन जास्त वेळ टिकतं आणि लिंग अधिक कडक राहण्यास मदत होते. जर लिंगामध्ये व्हायब्रेशन असेल तर त्याचा फायदा दोघांनाही होतो. पुरुषांना इरेक्शन कंट्रोलमध्ये मदत होते आणि महिलांना अधिक स्टिम्युलेशन मिळू शकते. म्हणजेच हा प्रॉडक्ट फक्त मज्जेसाठी नाही, तर पुरुषांना लवकर क्लायमॅक्स होत असेल तर त्यामध्ये सुद्धा उपयोगी ठरू शकतो. आता मुख्य मुद्दा, पेनिस रिंग वापरायचा कसा. तुम्ही पहिल्यांदाच वापरत असाल तर घाबरायची काही गरज नाही. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा, तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. स्टेप 1, मन रिलॅक्स ठेवा, घाई गडबड करू नका. हा काही मशीन नाहीये, तर एक सेक्स वेलनेस प्रोडक्ट आहे. शांत, आरामात आणि कम्फर्टमध्ये वापरायचा आहे. स्टेप 2, थोडं ब्ल्यूब वापरा. वॉटर बेस्ड ल्युब्रिकेंट घ्या आणि तो रिंगला तसेच लिंगाच्या तळाशी लावा, त्यामुळे रिंग सहज सरकतो आणि दुखापत होत नाही. स्टेप 3, अर्धवट इरेक्शन असताना रिंग घाला, किंवा खूप सॉफ्ट किंवा खूप हार्ड नसावं. मध्यम स्थितीत असल्यानंतर हे रिंग तुम्ही सहज सुरक्षित घालू शकता. स्टेप 4, रिंग लिंगाच्या तळाशी सरकवा. दोन्ही हातांनी रिंग हलके स्ट्रेच करा आणि लिंगाच्या तळाशी आणा. जर व्हायब्रेटिंग रिंग असेल तर व्हायब्रेशनचं बटन वरच्या बाजूला म्हणजेच महिलेकडे असावं, त्यामुळे क्लायटोरिस चांगली स्टिम्युलेट होते. 5वी स्टेप, वापरण्याची वेळ लक्षात ठेवा. पेनिस रिंग 20 ते 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ घालू नये. जर रिंग खूप जास्त टाईट वाटत असेल, तर दुखत असेल किंवा नमनेस जाणवत असेल तर तो ताबडतोब काढून टाका. आता काही महत्त्वाच्या सूचना लक्षात घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पहिल्यांदा व्हायब्रेशन फुल मोडवर ठेवू नका. लो मोडने सुरू करा. कापूस, रुमाल, पावडर किंवा कोणतीही घरगुती वस्तू वापरू नका. कॉन्डोम सोबत पेनिस रिंग वापरण्यास हरकत नाही. स्वेलिंग, रेडनेस किंवा जास्त टाईट वापरल्यास लगेच रिंग काढा. सिलिकॉन रिंग्स थोड्या टाईट असतात, त्यामुळे बिगनर जे आहेत ते ॲडजस्टेबल किंवा जेल रिंग पर्याय म्हणून वापरू शकतात. याबाबत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात? मर्यादित वेळेचा वापर आणि पार्टनरच्या संमतीने पेनिस रिंग वापरल्यास तो सुरक्षित आणि उपयोगी ठरतो. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून कार्यरत असून ते गेल्या 40 वर्षांपासून क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरला, शनिवारी रविवारी मुंबई, पुणेच्या क्लिनिकला असतात. तर मंडळी, हा विषय लाजण्याचा नाहीये. सेक्शुअल हेल्थ म्हणजे शरीराच्या आरोग्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. जसं आपण बीपी, शुगर किंवा मग हार्टचे जे हेल्थ बद्दल बोलत असतो, तसंच सेक्शुअल वेलनेस बद्दल सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. पेनिस रिंग योग्य पद्धतीने वापरला तर तो दोघांसाठीही सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायक ठरू शकतो. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आशा किरण यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.